संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण सकाळपासून खूप आनंद घेतला या क्रिकेट स्पर्धेमध्ये, कारण एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा 16 संघ आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. श्री भैरवनाथ चषक 2025ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अंतिम सामन्याकडे वळलं जातोय. या 4 षटकांची मॅच आहे, मेगा फायनल अंतिम सामना. आणि अंतिम सामन्यामध्ये दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जी छोटी मुले बाजूला आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला या. आपला एक सदस्य जावा त्या ठिकाणी. छोट्या मुलांना बाहेर काढा. नयन. संपूर्ण स्पर्धेमध्ये ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आतापर्यंत घेतलाय. एकूण धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1151 धावा तब्बल बनल्यात. टोटल विकेट्स आपण पाहिलं 46 आल्या, टोटल सिक्सेस आले 74 आणि टोटल चौकार आले 23. ही टोटल माहिती ओमसाई MTC.in च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. धावसंख्या आपण पाहिली टोटल 1151 धावा या फायनलच्या अगोदरपर्यंत. हा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल विकेट 46, टोटल सिक्सेस 74 आणि टोटल चौकार 23. हे संपूर्ण खऱ्या अर्थाने डिटेल्समध्ये ही माहिती ओमसाई MTCच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचंही मनापासून धन्यवाद मानूया, कौतुक करूया. मॅच ऑन आहे, सुरू झाले मॅच. फटका पहा, कव्हर्सला त्या ठिकाणी खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत डीपला. विशाल वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतेच. पहिल्याच बॉलमध्ये 2 धावा आल्यात. श्री गणेशा झालाय. सुरुवात झाले मेगा फायनल. आणि मेगा फायनलमध्ये अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले असतील. त्या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही मनापासून सरचे स्वागत करतोय. KSK प्रतिष्ठानचे सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन की खऱ्या अर्थाने ओमसाई MTC वाहिनी आपल्या KSK प्रतिष्ठानच्या अनेक क्रिकेट स्पर्धा नेहमी करत असते. तुम्ही जर ही स्पर्धा पाहत असाल, लाईव्ह पाहत असाल, प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. त्याचं कारणही आहे की ओमसाई MTCच्या माध्यमातून भारतभर अनेक क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केल्या जातात. सबस्क्राईब केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. मॅचेस तुम्ही पाहू शकता. त्या कारणाने तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं असेल ओमसाई MTC लाईव्ह या चॅनलला. वाईड आलाय. 1 फ्रॉम दी ओव्हर. 2 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. चांगली क्रिकेट स्पर्धा आपला सर्वांनाच पाहायला मिळते. श्री भैरवनाथ चषक 2025चा हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आपण सर्वजण पाहतोय. पहिला बॉल प्रतीक सकपाळ यांच्या माध्यमातून 2 आल्या. डॉट आला, वाईट आली. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत विराज. त्या ठिकाणी 1 तर मिळते. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसभर आज लाखवड संघाने केली, परंतु बॅटिंगमध्ये प्रताप सकपाळ चमकलाय. आतापर्यंत धावा कोणाच्या जास्ती आहेत याचा लेखाजोखा सुद्धा काही वेळातच, काही मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवू. मन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, हे सर्व किताब कोणाच्या खिशामध्ये जातील, कोण घेऊन जाईल, कोण असेल भाग्यविधाता, या सर्व गोष्टींचा लेखाजोखाही या ठिकाणी आम्ही देऊ तुम्हाला. लेग साईडला पंच केलाय. अनिरुद्ध मोरे वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या मूडमध्ये आहे. जबरदस्त बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्याचा अनुभव आपण पाहिला तर अनुभवपणाला लावला आज संपूर्ण दिवसभर. आणि हा अनुभव आपण जर पाहिला ना तर कोणत्याही सुपर मार्केटमध्ये, डीमार्टमध्ये तुम्हाला विकत मिळत नाहीये. तो तुम्हाला खऱ्या अर्थाने कमवावा लागतो. अनेक क्रिकेट स्पर्धा अनिरुद्ध मोरेने खेळल्या आणि आज मात्र त्याच्या माध्यमातून एक चांगली बॅटिंग या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिले. टॅलेंट या ठिकाणी आपण पाहतोय आज शिंदी गावच्या माध्यमातून अनिरुद्ध मोरे चांगली बॅटिंग. यावेळेस खराब लाईन आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं वाईड बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, 2 आल्या. त्यानंतर डॉट, वाईड, 1 सिंगल, 6 आला. त्यानंतर वाईड आली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पहिल्या षटकामध्ये घडताना पाहायला मिळतात. पहिलं षटक शिंदी टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे. तब्बल 11 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळतात.
4 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. अनिरुद्ध मोरे वेगळ्या मूडमध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. ग्रीन टच, गोल्डन टच म्हणता येईल. एक बॉल बाकी दोन ना, एक शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमध्ये. क्लीन बोल्ड केलंय. ओव्हर पिच बॉल, गुडलँड स्पॉटच्या पुढचा बॉल इथे अगदी उजवी एसटी वाकवले. अनिरुद्ध मोरेचं कौतुक केलं आणि इथे अनिरुद्ध मोरे बाद होताना आपण पाहतोय. बारा धावा स्कोरबोर्डती लागतायत. परंतु मित्रांनो टीमचा खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. अनिरुद्ध मोरे मागील स्पर्धा JMCC लाखवड संघाने जिंकली होती. याही स्पर्धेमध्ये संघ जबरदस्त खेळ करतोय. मग बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने कमालीची कामगिरी लाखवड संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नीरज आलेत. गोलंदाजी मार्क होती तुषार सांगपाळ यांना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 मध्ये विकेट किपिंग मध्ये आता पुन्हा एकदा नयन सकपाळ तुम्हाला इन ऍक्शन मोड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. फटका पहा डाऊन द ग्राउंड, अगदी ओळखला. नकल बॉल होता आणि त्याची नकल काढली. मी म्हणेन बाबू तांबे जबरदस्त स्ट्रोक, समोर खेळला, लॉंग ऑफला क्लिअर केलं, पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 मिळतील. षटकार. बाबू तांबेला आउट करावं लागेल कारण बाबू तांबे सुद्धा चांगली बॅटिंग केली सकाळपासून. छोटा इनिंग खेळलाय परंतु इम्पॅक्टफुल त्याची बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. षटकाराने त्यांनी देखील सुरुवात केली. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने समोर फक्त पुश केले बॉलला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वेगाने जातील तोपर्यंत धावांसाठी धाव केली जाते. भाग मिल्का भाग 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत आहे. तुम्ही पाहताय मेगा फायनल अंतिम सामना श्री भैरवनाथ ट्रॉफी 2025चा अंतिम सामना तुम्ही पाहताय. श्री काळ भैरवनाथ युवा प्रतिष्ठान एरणे, महाबळेश्वर तालुका, सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांनाच पाहायला मिळते. एक दैदिप्यमान आणि एक सुरेख आयोजन, नियोजनबद्ध क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी टाईमवरती वेळेत संपन्न होणारी KSKची ही पहिली स्पर्धा म्हणायला काय हरकत नाही. हा फटका पहा, जबरदस्त स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅच पकडले विराजने. क्या बात आहे. विराजचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मी म्हणेन बॉलनीच जणू काय त्याला पकडला, त्यांनी बॉलला नाही पकडलं. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम कॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ना, खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. विराजचं चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि मंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत आहे. विकेट्स मिळाल्या टीम लाखवड संघाला. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 20. कालच आपण 2020 मान्सून ब्लास्ट ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. खऱ्या अर्थाने मंगेश पवार यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा गोठवली या ठिकाणी संपन्न झाली. त्याही स्पर्धेचं कौतुक करावं लागेल. एक चांगली क्रिकेट स्पर्धा मंगेश पवार आणि त्यांची संपूर्ण दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून पाहिली. 20 धावा. मंदार आलेत बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंग करावी लागेल मंदारला. या बॉलला जाऊ दिलंय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पाठीमागे एक सिंगल येताना पाहायला मिळते. म्हणजे 2 धावा स्कोरबोर्डती लागल्या जातील. 22 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. ओमसाई MTC लाईव्हचे कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. अगदी कमीत कमी 10 फुटावरती त्याचं स्टँड आहे. तिथून मात्र सकाळपासून एका जागेवरती बसलाय आणि खूप चांगलं पद्धतीने कॅमेरा वर्क. लेग साईडला पंच केलाय. नो डाऊट फ्लॅट आणि फॅरल स्ट्रोक. सरळ चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी मंदारचा मनमोहक फटका. मिळतील धावा 6. षटकार. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लाजवाब फलंदाजी इथे करताना संघ पाहायला मिळतो. विकेट्स आल्या परंतु धावा नाही थांबू शकले.
तब्बल 28 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. मंदार चांगली बॅटिंग करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये तो चांगला खेळला. रबर बॉलमध्ये त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल फोर्स केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. वा, मंदारचा आणखी एक अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. या स्ट्रोकला पुन्हा पुन्हा दाखवलं जात आहे. फोर्स केलं होतं अगदी समोरच्या दिशेने बॉल. आपण ज्या पद्धतीने पाहिला, रबर बॉल टप्पा पडल्यानंतर तुम्हाला सापडणार नाहीये. अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी नक्की या बॉलला भेटत असतो. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. फक्त सरळ बॅटनी, स्ट्रेट बॅटनी खेळला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदन असेल. स्ट्रेटचा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, मंदारचा अप्रतिम स्ट्रोक. क्रिकेटमधल पुस्तकी फटका म्हणायला काय हरकत नाही. धावा मिळतील 6. षटकार. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु समाचार घेतलाय या संपूर्ण ओव्हरमध्ये तुषार संकपाळ यांचा. तब्बल धावा आपण या षटकामध्ये जर पाहिल्या तर 26 धावा या षटकामध्ये आल्या. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली फायनल पाहायला मिळेल प्रेक्षकांना. बरेचसे KSK प्रतिष्ठानचे प्रेक्षक आज या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहत आहेत. आणि ही क्रिकेट स्पर्धा पाहत असताना मित्रांनो, ओमसाई MTCला तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही सबस्क्राईब करा. कारण ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण आठवडाभर सोमवार ते संडेपर्यंत अनेक क्रिकेट मॅचेस, अनेक इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्याचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती येईल. अगदी क्लिक करून तुम्ही अनेक इव्हेंट, क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू शकता. विराज आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओहो, इथे बॅटची कडा होती का पाहावं लागेल. अगदी गोलंदाजाचे दोन्ही हात अगदी डोक्यावरती गेलेत. विकेट मिळू शकले असते. प्रताप संकपाळ थोडंसं लेझी क्रिकेट. पहिला बॉल डॉट आलाय, सिंगल आहे. आणि बॉल पाठीमागे लागल्यानंतर तुम्हाला एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळते. छोटी मुलं जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, थोडंसं क्षेत्ररक्षकांनी सुद्धा सांगितलं तर बरं होईल. एखाद्याला बॉल लागू शकतो. आता पहा, एका हातामध्ये कॅच पकडली प्रताप संकपाळ. नीरज बाद होताना पाहायला मिळत आहेत. काही करू शकलेले नाही आहेत. मंदार त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. त्याला स्ट्राईक रोटेट करून देणं गरजेचं असेल मला वाटतं या मॅचमध्ये. फायनल तुम्ही पाहताय, मेगा फायनलचा जबरदस्त सामना आपला सर्वांनाच पाहायला मिळतोय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवशी एरणे गावचं कौतुक करावं लागेल, कारण एक चांगली नियोजनबद्ध आणि वेळेत क्रिकेट स्पर्धा संपन्न होणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपल्याच ग्रामदैवताच्या नावाची क्रिकेट स्पर्धा श्री भैरवनाथ चषक 2025. आणि रविवार म्हटलं की खऱ्या अर्थाने हा भैरवनाथाचा वार म्हटलं जातं. आणि याच दिवशी खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आलेत अमय. बॅट स्विंग केले, लाईनमध्ये येऊ शकलेले आले नाही. जागेवरतून फक्त मारण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. या षटकामधले 3 बॉल होत आहेत, 1 रन येते. पहा, मंदार नॉन स्ट्राईकला आहे आणि तो म्हणतोय की यार मला चान्स दे, मला चान्स दे, मी मारू शकतो. मागील ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली होती मंदारनी. फुल टॉस होता, हवेमध्ये खेळला. इथे कॅचची संधी आहे का नाही आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 1 मिळते, सिंगल मिळते. मंदार त्या ठिकाणी सांगतोय, हातवारी करतोय की अरे काय खेळतोय तू. हा बॉल सरळ डीप कव्हरला जाणं गरजेचं होतं. फुलटॉस होतं. क्रिकेटमध्ये फुलटॉस म्हणजे एक सोपा बॉल, त्यालाही ते मारू शकलेले नाही आहेत. 1 सिंगल मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरपुरती लागते 40 धावा. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होतो. यानंतर आणखी 1 षटक असेल. 4 षटकांची मॅच आहे. फायनल आपल्याला पाहायला मिळते. लाखवड विरुद्ध शिंदे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. 1 मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय का. आणि इथे मात्र काय घडतंय, 1च मिळेल रन. चांगली क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सकाळपासून अगदी
खऱ्या अर्थाने संपूर्ण आमच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल की सगळ्या गोष्टी उपलब्ध करून ठेवल्या. कारण सकाळी आपण पाहिलं 9:30ला बॉल पडला असेल तरी सुद्धा मॅचेस आजच्या दिवसामध्ये 5:30च्या अगोदर कंप्लीट होणार. 6 वाजता तुम्ही घरी जाल. शेवटचा बॉल, खोला टाकलेला बॉल, कव्हर्सला खेळलाय, चांगला फटका मी म्हणेन. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला काय फटका होता, नजाकत होती, टायमिंग प्रॉपर होतं, क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु एक सिंगल मिळते. ओव्हर इथे समाप्त होते. या षटकामध्ये धावा केवळ आल्या 4 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्डती लागते ती 42 धावा. 38 होत्या, 4 आल्या म्हणजे कमबॅक करणारं षटक या ठिकाणी राहिलंय. विराजचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. विराजने एक जेली खूप चांगला घेतला होता, त्या कारणाने आमचा फोकस आहे या खेळाडूवरती, विराजवरती. क्वालिटी बॉलिंग. 4थं षटक, अंतिम षटक आणि हे षटक टाकण्यासाठी त्या खऱ्या अर्थाने विशाल संगपाळ टीमचे महत्वपूर्ण बॉलर यांना बोलवलंय. मंदारची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून करण्यात आले. आता शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हानामारीचं षटक, फटाके फुटणार या ओव्हरमध्ये. मंदार चांगल्या फॉर्ममध्ये. हा बॉल आपण जर पाहिला एक तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल परंतु दुसरीही घेण्याचा प्रयत्न असेल. काय घडलंय, डायरेक्ट थ्रो आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. समजण्या पलीकडचं क्रिकेट. मंदार त्या ठिकाणी सांगतोय तुला तिथे थांबायचं होतं, काही गरज नव्हती रन घेण्याची. आणि इथे डायरेक्ट हिट, फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. महत्वाची विकेट, मंदारची विकेट मिळाली. याच विकेटची प्रतीक्षा होती लाकवड संघाला, कारण मंदार मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त फटकेबाजी करत होता आणि तोच बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखल होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 43 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 38, त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक करताना JMCC लाकवड संघ आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल पहा, उसळी घेणारा बॉल होता. पाठीमागे यष्टी रक्षक चांगली कामगिरी करतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये टीमचे महत्वपूर्ण खेळाडू जयेश बॅटिंगसाठी आलेत. पहिला बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी या 2 षटकांमध्ये. शॉर्ट बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, वॉटर कॅच, अप्रतिम कॅच, लाजवाब कॅच पकडली. आजच्या दिवसातील गुड रनिंग कॅच म्हणायला काय हरकत नाहीये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले होते, एक्स्ट्रा कव्हरला उडवलं होतं, अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये रनिंग करत असताना काय कॅच घेतले, अप्रतिम कॅच, वॉटर कॅच. मॅच विनिंग कॅच असू शकते, कारण हा षटकार किंवा चौकार जाऊ शकला असता आणि ज्यांनी कॅच घेतले त्याचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. आडव्या बॅटनी स्ट्रोक, क्या बात आहे. सार्थक मोरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी सार्थकचा जबरदस्त फटका. षटकार येतोय पहा. आता बॉलर्स आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलर्स चांगली बॅटिंग करतायत. सार्थक मोरे म्हटलं की टीमचा ओपनिंग बॉलर, बॅटिंगसाठी त्याला तितकासा चान्स मिळत नाहीये, परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आल्यानंतर टीमला गरज होती आणि टीमला गरज असताना आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सार्थक मोरे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिला बॉल षटकार ठोकलाय. वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकाची बदलते. आज सार्थक मोरेला बॅटिंग करायची आहे. बॅटची कडा, पाठीमागे एक चांगला कॅच, विकेटचं पतन होतंय. सार्थक मोरे अगदी मैदानाच्या बाहेर जातील, परंतु 2 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सत्यवान, अगदी ज्याच्या नावामध्ये सत्यवान आहे आणि आज टीमसाठी खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करावी लागेल. सत्यवान आलाय.
स्कोर मात्र एकूण स्कोरवरती धावसंख्या लागते ती 49-49. एक बॉल बाकी असेल, शेवटचा बॉल आहे. 49 धावा स्कोरवरती लागताना आपण पाहतोय. 49 तब्बल धावा स्कोरवरती लागताना पाहायला मिळतात. 49 शेवटचा बॉल. किती धावा लोडेड आहेत हे पाहावं लागेल. बॅट स्विंग केले, परंतु आपण जर पाहिलं तर इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल. म्हणजे मागील मॅचमध्ये टार्गेट होतं 50 धावांचं आणि तिथे मात्र 3 षटक होती. इथे मात्र या मॅचमध्ये 4 षटक आहेत आणि पुन्हा एकदा फायनलच्या मॅचमध्ये आहे टार्गेट 50 धावांचं. संघ असेल जेएमसीसी लाखवड संघ बॅक टू बॅक दुसऱ्यांदा खऱ्या अर्थाने विजेता होण्याची संधी आज लाखवड टीमला असणार आहे. परंतु एका बाजूला हरण्याची भीती असेल तर दुसऱ्या बाजूला जिंकण्याचा मोह असेल. टीम शिंदीला इथे जिंकायचं आहे. या स्पर्धेचं चॅम्पियन व्हायचं असेल तर या 50 धावा डिपेंड कराव्या लागतील. चला या सेकंड इनिंगमध्ये आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये सर्वात अधिक समालोचन ज्यांनी केलं, नॉनस्टॉप समालोचन ज्यांचं ऐकलं ते सेकंड पारीमध्ये म्हणजे सेकंड हाफमध्ये खऱ्या अर्थाने कोण जिंकेल कोण हरेल आणि कोण या स्पर्धेचा राजा बनेल, कोण या स्पर्धेचा उपविजेता संघ बोलेल हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र आणि KSKचे खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट कॉमेंटेटर संतोषदादा शिंदे यांना विनंती करतो, या आपण आपल्याच वाणीतून सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय श्री भैरवनाथ चषक 2025 या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये फायनलचा सामना शिंदी वर्सेस लाखवड. 50 धावांचा टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेत प्रताप सकपाळ आणि तुषार सकपाळ. पाहिलं गेलं तर मागील 2 सामने आपण पाहिले, अतिशय रंगतदार जोरदार जबरदस्त असे सामने पाहायला मिळाले. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवला. तदनंतर आलोय फायनलच्या सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करत असताना शिंदी संघाने 49 धावा धाव फलकावर लावल्यात. 50 धावांचा टार्गेट असेल. समोर आहे प्रताप सकपाळ, मागच्या मॅचचा हिरो, आणि त्याला साथ करेल तुषार सकपाळ. सार्थक मोरे गोलंदाजीच्या रणवेर सज्ज होतोय. सार्थक तो प्रताप यावेळी ड्राईव्ह केलाय चेंडू, मात्र इथे धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती 1. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. हा फायनलचा थरार, फायनलची रणसंग्राम, रणधुमाळी, क्रिकेटची पंढरी म्हणून नवी मुंबईला ओळखलं जातं. आणि या नवी मुंबईच्या पटलावर आपण पाहतो सातत्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा शनिवार असेल, रविवार असेल आणि मध्या सुट्ट्यांमध्ये देखील क्रिकेट आपण पाहतो. इतकं जास्त क्रिकेट कुठल्याही ठिकाणी खेळलं जात नाही. ते क्रिकेट मात्र मुंबई, नवी मुंबईच्या ठिकाणी खेळलं जातं. उगाच नाही, नवी मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणून समजलं जातं. पावसाळी सेशन असेल किंवा उन्हाळी सेशन असेल, कोणत्याही सेशनमध्ये क्रिकेटची स्पर्धा मात्र चालू राहते. यावेळी ड्राईव्ह केलाय प्रताप सकपाळ, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मात्र चेंडू जाऊन आदळलाय. डी झोनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. मात्र मागच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं, भूतकाळात तुम्ही काय केलं याला महत्त्व नाही, तर पूर्वार्धात, उत्तरार्धात किंवा वर्तमानात तुम्ही काय करणार आहात हे फार महत्त्वाचं आहे. प्रताप सकपाळने मागच्या सामन्यामध्ये धुवारदार बॅटिंग केली, आपल्या संघाला विजय खेचून आणला. या सामन्यामध्ये आवश्यकता असेल लाखवड संघाला, आणि यावेळी ड्राईव्ह केलाय, फटका फेकून दिलाय. लाजवाब देखना स्ट्रोक, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, व्हॉट वंडरफुल. प्रताप सकपाळ ब्रँडेड फटका येतोय. अशा पद्धतीचे फटके प्रताप सकपाळ सोडत नाही. आपण पाहिलं या मैदानावरती त्याचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवरती पूर्णपणे गोलंदाजांवरती तुटून पडलेला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आहे. या मैदानाची पुरेपूर त्याला जाण आहे, ओळख आहे, खेळपट्टीची पुरेपूर माहिती आहे आणि
त्यामुळं त्याला इथे खेळत असताना बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पथ्यावर पडल्यात. सार्थक यावेळी ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा फेकून दिलाय. बिग 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 या दिवसामध्ये पुन्हा एकदा लॉंगेस्ट सिक्स मारण्याचा पराक्रम केलाय प्रताप सकपाळने. आणि प्रताप सकपाळ आज थांबायचं नाव घेत नाही. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 50चं टार्गेट चेस करत असताना 6 षटकार खेचले होते. ती राहिलेली खेळी पुढील सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुरू करत असताना काय देखणे स्ट्रोक पाहायला मिळतात प्रताप सकपाळ याच्या बॅटमधून. सार्थक की ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केले, मात्र समोर आहे प्रताप सकपाळ. आणि या प्रताप सकपाळनं अस्ताव्यस्त करून सोडले. ती सार्थकची गोलंदाजी फोडून काढले. सार्थकला विचार करावा लागेल, काही बदल करेल का सार्थक. आणि इथे मात्र एक चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रताप सकपाळचा. ऑन ड्राईव्ह कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. आणि या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव येतोय. अतिशय चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. सार्थक निघतोय, यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. काय नजाकत भरा देखना स्ट्रोक पॉइंट आणि गलीच्या मधून काढलेला हा चेंडू. एकच धाव मिळेल. मुलांनी जरा बाहेर थांबायचंय. त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी या मुलांना थोडं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण पाहिलं मागच्या इनिंगमध्ये लाखोड संघाचा जो खेळाडू याने झेल टिपला होता. अतिशय सुरेख, हा स्पर्धेतील सुरेख झेल होऊ शकतो. ज्ञानेश्वर होता मला वाटतं त्या ठिकाणी. देसाई साहेबांनी त्याचं कौतुक देखील केलं. प्रेक्षकांनी टाळ्याने त्या झेलला दाद सुद्धा दिली. अनेक घडामोडी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. शिंदे संघाने अ गटामधून अतिशय बहारदार कामगिरी केली. फायनलपर्यंत येऊन पोहोचलाय. फायनलच्या थरारमध्ये कोण मारेल बाजी, शिंदे संघ मारेल की लाखवड संघ. अनिरुद्ध गोलंदाजी मार्कवर. आणि इथे काय होईल. ओ हो 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 हो, वाईट प्लस 3 धावा या चेंडूवरती मिळेल. एक खराब थ्रो धावबाद करण्याचा प्रयत्न होता प्रताप सकपाळला. आणि प्रताप सकपाळला बाद करण्याचा मोह कोणत्या खेळाडूला होणार नाही. आणि का होऊ नये, जर प्रताप बाद झाला तर अर्ध काम आपलं पूर्ण होणार आहे, हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. त्या दृष्टीनं नीरजने मला वाटतं एस्टॅनवरती जोरात थ्रो केला. अनिरुद्ध पुन्हा निघतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू जातोय. अतिरिक्त धावेची भर पडते. कुठेतरी प्रतापला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन अनिरुद्धने केलाय. अतिशय मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मागच्या वर्षी याच मैदानावरती अनिरुद्धने आपल्या संघाला फायनलपर्यंत आणून ठेवलं होतं. स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 20 धावा. यावेळी बिग 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 हिट येतोय. प्रताप सकपाळ ऑन फायर. ब्रँडेड षटकार येतोय. भिरकावून दिला समोरच्या बिल्डिंग वरती.
फायनलचा सामना 10 धावांची गरज असेल. कुठेतरी यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे मात्र शतरक्षक नाही, कोणी नाही. प्रतापने थांबवलाय तुषारला आणि मला दुसऱ्या षटकामध्ये हा सामना संपवायचा आहे. हे इरादे मात्र प्रतापचे पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. मित्रांनो, घमेंड असावी, पण आपल्या घमेंड कशावर असावी तर आपल्या कामावर घमेंड असावी. ज्या पद्धतीने आज खेळ केला प्रतापनं त्याचा खरोखरच अभिमान वाटावा. अशा पद्धतीनं आज खेळ केलाय. दोन्ही सत्रामध्ये त्याने लाजवाब खेळ केलाय. जेव्हा जेव्हा गरज होती संघाला तेव्हा तेव्हा उभा राहिला, आपल्या संघाला विजयी खेचून आणलाय. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गतली श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 चा कोण होईल विजेता थोड्याच वेळात 10 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कोण होईल विजेता? जवळपास विजयाच्या दिशेने वारू दवडलाय म्हणण्यापेक्षा उधळलाय मी म्हणेन. तो लाखवड संघाचा तुषार आणि दुसरीकडे प्रताप सकपाळ. प्रतापने आपला प्रताप दाखवलाय. सेमी फायनल काय असते, फायनल काय असते ते दाखवलंय प्रतापने. अमय निघतोय, डावकुरा मुलं जी मागे आहेत त्यांनी बाहेर या. अनिरुद्ध एस्टनच्या मागे थांबा जरा. एस्टनच्या मागे जी मुलं आहेत त्यांना बाहेर काढा. अमय निघतोय, प्रताप सकपाळने पूर्णपणे सामन्याचे सूत्र घेतले. त्याला या सामन्यामध्ये मॅच संपवायचे आहे. सन्माननीय बारवे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी फटका खेळलाय, काय देखना स्ट्रोक खेळलाय, मात्र पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल आणि एकच धाव मिळेल. पॉइंटच्या डोक्यावरून हा खेळलेला फटका, मात्र त्या ठिकाणी वडाचं मोठं झाड आहे, या झाडाच्या आजूबाजूला चेंडू गेला तर त्या ठिकाणी डिक्लेअर धावा आहेत. मात्र हे षटक अतिशय चांगलं हाताळलंय. ज्या पद्धतीने वारू दवडत होता लाखवड संघाचा, प्रताप सकपाळला कुठेतरी बेड्या घातल्यात, मात्र त्याला जास्त वेळ तुम्ही थांबवू शकत नाही. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय चेंडू, मात्र डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन स्थिरावेल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर सर्वच्या सर्व धावा प्रतापच्या बॅटमधून आल्यात. काही वाईट आणि नो सोडले तर पूर्ण चेंडू प्रताप खेळून काढलाय. अमय याच्या हातामध्ये चेंडू डावखुरा हा फुल टॉस चेंडू आहे आणि मात्र इथे फसलाय. प्रतापकडून ही अपेक्षा नसेल त्याच्या पाठीराख्यांना, संघाला. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता. फुल टॉस चेंडू म्हटल्यानंतर ही पर्वणी असते बॅट्समनसाठी. सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये कुठेतरी संधी असते, मात्र ती संधी दवडले. यावेळी काय होत आहे, चेंडू भिरकावून दिलाय पुन्हा एकदा आणि डिक्लेअर आहे. कुठेतरी वाचला होता सर्व प्रेक्षकांनी. आम्ही देखील हा षटकार येतोय का, हा विजयी षटकार येईल का, आणि दरम्यानच्या काळामध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन स्थिरावला. एकच धाव मिळते, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 46च्या आकड्यावरती. फ्री हिट असणार आहे प्रतापसाठी, ही पर्वणी असणार आहे. हा विजयी षटकार येईल का, वाईटचा इशारा, पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल विजय करता लाखवड संघाला. पहा काय नजाकत भरी देखणी इनिंग्स खेळले प्रतापने. ज्या सामन्यामध्ये, ज्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफुटला गेला, भिरकावून दिला चेंडू. प्रेक्षकांचं खूप सारे कौतुक असेल आजच्या दिवसामध्ये. भरभरून प्रतिसाद लाभलाय. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अतिशय चांगलं प्रक्षेपण, कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, सर्वांनी चांगलं योगदान दिलं या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे आमचे पंच असतील, प्रसाद राजाध्यक्ष, शिशिर बारवेस, या सर्वांचं मनापासून आजच्या दिवसामध्ये आभार असतील. वाईटचा इशारा येतोय आणि जवळजवळ या षटकामध्ये मॅच फिनिश होण्याची चिन्ह दिसत आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. प्रताप सकपाळ नॉट आउट धावा मारतील का, 2 धावांची आवश्यकता. विजयी चौकार येईल, षटकार येईल. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय,
डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि हा चौकार येतोय. या चौकाराबरोबर विजयी संघ होतोय. लाखवड संघाचं मनापासून हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक असेल. या स्पर्धेकरता प्रतापनं 18 बॉल 45 धावांची खेळी सजवली आणि बॅक टू बॅक अतिशय धुव्वाधार फलंदाजी. सेमीफायनलचा सामना आपल्या नावे केला आणि पुढे जाऊन फायनल देखील आपल्या नावे करण्यामध्ये मोठा हात होत आहे तो प्रताप सकपाळचा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, अभिनंदन असेल लाखवड संघाचं. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या आयोजनामध्ये राहुल असेल, स्वप्नील असेल, सतीश दादा असतील, अजय असेल, या सर्वांचाच मोठा हात आहे. मोठे हात आहेत. त्या हाता कष्टामागं मेहनतीमागं आजची स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेसाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. हॅलो 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 श्री भैरवनाथ चषक 2025 या स्पर्धेत